मतदारांनो, यावेळेस तुम्हाला एक नाही तर तब्बल 4 वेळा बटन दाबून मत द्यावी लागणार आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान केले जाणार आहे आणि यावेळेस तुम्हाला एक नाही तर 4 उमेदवाराला मत द्यायची आहेत. याचं नेमकं कारण काय, चला करूयात अनफोल्ड. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदारांसाठी मतदानाची नवी आणि महत्त्वाची पद्धत लागू होणार आहे. मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय पद्धत लागू करण्यात येणार असून त्यामुळे प्रत्येक मतदाराला 4 वेळा मतदान करणे बंधनकारक असणार आहे. या नव्या पद्धतीनुसार एका प्रभागात अ, ब, क, ड अशा 4 वेगवेगळ्या ईव्हीएम मशीनवर मतदान करावे लागणार आहे. म्हणजेच एका प्रभागातून 4 नगरसेवक निवडले जाणार असून 4ही मतांचा वापर करणे आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे या 4 मशीन पैकी तुम्ही एका मशीनवर बटन दाबले नाही तर तुमचे मतदान गृहीत धरले जाणार नाही. मतदारांना प्रत्येक मशीनवर वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. मात्र मतदान करताना एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवावी लागणार आहे. जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे. जेव्हा तुम्ही शेवटच्या 4थ्या किंवा 5व्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हाच बीप असा आवाज येईल आणि बीप आवाज न आल्यास मतदान ग्राह्य धरले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. एका चुकीमुळे संपूर्ण मत बाद होण्याचा धोका असल्याने ही निवडणूक पद्धत मतदारांसाठी कसोटीची ठरणार आहे. एकूणच आगामी महानगरपालिका निवडणूक केवळ राजकीय नव्हे तर मतदान प्रक्रियेच्या दृष्टीनेही ऐतिहासिक आणि आव्हानात्मक ठरणार आहे. तर मित्रांनो, मतदान करताना 4ही मशीनवर बटन दाबायला विसरू नका, कारण तुमचं एक मत तुमच्या प्रभागाचे पुढील 5 वर्ष ठरविणार आहे. तर मतदान नक्की करा.